पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर दीक्षाभूमी आणि डॉक्टर हेगडेवार स्मारकामध्ये मोदींकडून अभिवादन। विविध कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहणार। संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन करणार। संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा। आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा दबाव। संजय राऊतांचा दावा। बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साह्यानं मशिदीमध्ये स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली। दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रेमध्ये मर्दानी खेळांसह ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत। 2.5 वर्ष माहितीनं केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीमध्ये रूपांतर। नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू। विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। लाडकी बहिणी योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही अशी माहिती। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले। बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडी दबांगी। कोरटकर आजच जामिनासाठी अर्ज करणार। कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीत शिवप्रेमींनी परवानगीशिवाय बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जाणार, तर पुतळा हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शिवप्रेमींचा इशारा। साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार, मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक।